नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण गावठी वालीची भाजी तयार करूया। तर इथे बघा ह्या आमच्या गावच्या वाली आहेत, इथे कोकणातल्या, आणि अगदी ह्या 1-1.5 महिन्यातच मिळतात। तर बघा मी अशा वाली मोडून घेते, जशी गवार मोडतो ना तशा ह्या वाली मी मोडून ह्याचा जो दोर आहे तो काढून टाकते। आणि गावठी वाली आणि घाटी वालीचा फरक आहे, कारण गावठी वाली चवीला एकदम अप्रतिम असतात आणि घाटी वाली म्हणतो आपण ज्या हायब्रिड असतात। तर ह्याच्यात ह्या वालीमध्ये ना ज्या वालीचे दाणे असतात म्हणजे चवळीचे दाणे असतात ते जवळजवळ असतात, आणि हायब्रिडमध्ये ना खूप लांब लांब असतात आणि त्याला असं वेगळं मांस असतं, पण चवीत खूप फरक येतो ज्या घाटी वाली असतात त्यांच्यात आणि ह्या गावठी वालींमध्ये। हा एक मोठा फरक आहे याच्यातला। तर बघा आता आपण वाली चांगल्या मोडून घेतल्या, स्वच्छ 2 वेळा धुवून घेतल्या आणि नॅचरल आहे शेणखतावर केलेल्या, त्याच्यामुळे काही तसं केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये। तर फोडणीमध्ये आपण तेल टाकले, मोहरी टाकली, एक कांदा टाकलाय आणि छान अशी फोडणी परतून घेतली आहे, आणि ओली मिरची सुद्धा टाकली आहे बघा आपण। आणि परत आता ओली मिरची पण आपण व्यवस्थित अशी परतून घेऊया। वाली सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता ह्या आपण फोडणीला चांगलं परतून घेऊया आणि नंतर ह्याच्यात आपण वाली टाकूया। हे बघा, तर छान अशी फोडणी परतून घ्यायची। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण वाली स्वच्छ धुवून घेतल्यात त्या टाकतोय आणि ह्यांना पण चांगलं असं व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊया इथे। तर वालींना सुद्धा असं मी व्यवस्थित ढवळून घेते बघा। ह्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकूया। मीठ टाकून झालंय आपलं, आता हळद टाकते मी आणि छान अशी ही वालीची भाजी व्यवस्थित आपण अशी परतून घेऊया। व्यवस्थित ढवळून घ्यायची, तिला चांगली हळद मीठ व्यवस्थित लागली पाहिजे। इथे बघा आपण छान अशी परतून घेतली आहे। आता मी ह्याच्यात पाणी नाही टाकणार आहे, कारण ह्या वाली आहेत त्या वाफेवरच शिजणार आहेत। तुम्हाला वाटत असेल असं तर तुम्ही पाणी वरती ठेवू शकता, ताट ठेवायचं आणि ताटावर पाणी ठेवायचं, लागलं तर टाका, पण मला नाही लागलं। मी 2 वेळा ह्या भाजीला खोलून ढवळलंय। आता बघा आपण छान भाजी अशी शिजली आहे, तर वरून खोबरं टाकतोय आणि थोडीशी कोथिंबीर टाकतोय आणि पुन्हा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। मी 2 वेळा खोलून बघितली का, तर भाजी लागू नये म्हणून, नाहीतर मग कसं करपण्याची शक्यता असते आणि जास्त वेळ तुम्हाला मी दाखवलं खोलून ना तर व्हिडिओ सुद्धा मोठा होतो, म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाहीये 2 वेळा खोलली ती। तर इथे बघा छान अशी खमंग वालीची भाजी आपली तयार झाली आहे। माझी रेसिपी जर आवडली तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही। तर इथे अशी आपली बघा गावठी वालीची भाजी तयार।